करतेस मला टीस करतेस का करतेस तुला बघ वाढतोय टेम्परेचर माझी वाज झाली पलची कर तुझं सॉफ्ट लाईक भाभी गर्ल मला हॉट गर्ल वाडे बाडी गर्ल मला फील मला तुझा फील पाहिजे मिठी मला तुझा फील पाहिजे करतेस मला टीस करतेस कशी का करतेस तुला बघ वाढतोय टेम्परेचर माझी हार्टबीट वाज झाली पलची कर तुझं सॉफ्ट नेचर लाईक भाभी गर्ल मला हॉस्पिटल वाडे बाडी गर्ल मला फील मला तुझा फील पाहिजे मिठी मला तुझा फील पाहिजे हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करून शेअर नसलं तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून जे का डाउनलोड करायचं ते डाउनलोड करून घेऊ शकते फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या कॅन व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर मित्रांनो सर्वात जे का लागणार जे का अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपला जे का बीटमार्क प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं सर्वात जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं आपण फोटोज वगैरे ॲड वगैरे करून दिला, ग्रुप्स वगैरे लावून दिला मित्रांनो. मग आपलं जे काही सर्व फोटोज आहेत सर्व फोटोजला असं जे ऑन वगैरे करून घ्यायचं. मी ऑन वगैरे करत आहे मित्रांनो. त्याच म्हणजे का ग्रुप्स वगैरे सर्व फोटोजला ऑन वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर ऑन वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके तो फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे तुमची फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला जे का प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे ते फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जो फोटो आहे त्या फोटोला खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर जे फोटोवरती क्लिक करायचं जे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने जिथं मी सेट करायचं असेल लहान वगैरे करून त्याच म्हणजे आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो जे काय लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला आणखी आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 2 नंबरचे लेअर दिसत आहे मित्रांनो अशा प्रकारे ते 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का आपलं फोटो लेअर आहे त्या फोटो लेअरला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 3 नंबरची लेअर आहे मित्रांनो त्या 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर जे फोटो लेअर आहे मित्रांनो त्या फोटो लेअरला असं प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. जसं की आपला रेक्टँगल 1ची लेअर वरच्या प्लस झाली पाहिजे मित्रांनो. मग आणि इथून पण बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का 4 नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर फोटो लेअर आहे मित्रांनो त्या फोटो लेअरला असं प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो जे का आणखी आपला ते एकदम छान असं पद्धतीने सेट झाले दिसून येईल. जे का खालचे लेअर आहे मित्रांनो फोटो लेअर लास्ट खालचे त्या फोटो लेअरवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमचे फोटो मित्रांनो अशा फोटोवरती क्लिक करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो आपला बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटोज आहेत म्हणजे फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो अशा फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे सर्व ग्रुप्सला ऑफ वगैरे करून घ्यायचं. सर्व पेजेसला ऑन ऑफ वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. आणखी आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड वगैरे करून घ्यायचं. सर्व फोटोज आहेत अशा प्रकारे. आणखी आपल्या इथे ग्रुप दिसेल मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा असं फोटो मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो आपला सेकंड बीटला जायचं का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट करून फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे कारण आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं.
मग आपला इथून पण बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जगात 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आणखी आपल्या फर्स्टला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर जे फोटो मित्रांनो त्या फोटोला खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं का 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फर्स्टला मग आणखी आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर जे फोटो त्या फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे काही एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे ॲड वगैरे झाले दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपल्या जे काही पुढचे फोटोज आहेत मित्रांनो जसं सांगितलं मी त्याच टाइममध्ये तुम्ही पण जे काही फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्या. मित्रांनो रिप्लेस वगैरे केल्यानंतर फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये व्हिडिओ दिला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो जे व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा डॉटवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये वगैरे कन्वर्ट झाले दिसून जाईल. जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल. मित्रांनो मग आपला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने लिरिक्स वगैरे ॲड वगैरे छान वॉइस ॲड वगैरे करून द्या. मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ छान असं आपण जे वॉयरलेस वगैरे ॲड वगैरे करून दिलं. मित्रांनो मग आणखी आपल्या व्हिडिओला एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे. मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मी तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.